सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मला बाहेर जायचं होतं, कारण बाहेर थोडंसं काम होतं, कारण आता गावाला जायची तयारी सुरू होती आमची. त्याच्यासाठीच बाहेर गेली होती. नंतर लगेचच दुपारी भूक घरी आली आणि भूक वगैरे लागली. मग आता मधल्या टायमामध्ये काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत होती, म्हणून मी पास्ता बनवला. पास्तामध्ये आधी जिरं मोहरीची फोडणी दिली, त्याच्यानंतर 2 मिरची टाकल्या आणि कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि लवकर कांदा भाजला जातो. कारण मला पास्ता बनवायचा होता. नंतर त्याच्यामध्ये वरतून पास्ता मसाला टाकला. थोडंसं मिरची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण ना मॅगी मसाला आवडतो म्हणून मॅगी मसालासुद्धा मी टाकलेला आहे. आणि पास्ता मसाला दोघं मिक्स केले. त्याच्यानंतर जो काही पास्ता मी उकडलेला होता, बॉईल केलेला पास्ता तो टाकून दिला. कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही गार्निश करू शकता, कारण कोथिंबीर टाकल्याने सुद्धा छान दिसतो पास्ता. नंतर मी पास्ता वगैरे टाकला. त्याच्यानंतर थोडंसं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि छान असा आमचा पास्ता तयार झाला होता. सुद्धा आवडला. तर अशा प्रकारे दुपारी नाश्ता वगैरेमध्ये तुम्ही झटपटी रेसिपी ट्राय करू शकता.